हॅलो, राधा राधा. कसे आहात सगळे? होप की तुम्ही सगळे छान असाल, प्रेयर्स करताय, युनिव्हर्सशी कनेक्शनमध्ये आहात, स्पिरिच्युअल आहात, है ना? चला, मला एक खूप स्ट्रॉंग गायडन्स येत होता की आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी. की शेवटचा महिना राहिला आहे सप्टेंबरचा, तर तो कसा असेल, महिन्याच्या एंडिंगला काय गुड न्यूज येऊ शकते का, काहीतरी आपण चेंजेस केले पाहिजेत का, काहीतरी सावधानी घेतली पाहिजे का गोष्टींना घेऊन, काय अवेअरनेस असला पाहिजे, आपण काय पाहिजे ह्या महिन्याच्या एंडिंगला आपण काय करू शकतो हे बघूया. ठीक आहे, शेवटच्या आठवड्यामध्ये काय बिग चेंजेस येऊ शकतात तुमच्यासाठी हे आपण छोटंसं गायडन्स घेऊयात युनिव्हर्सकडून. ठीक आहे, खूप सारं ग्रॅटिट्यूड दाखवा की छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. ठीक आहे, श्रीकृष्ण प्लीज गाईड करा, गाईड करा. तेव्हा शेवटचा आठवडा, सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा त्यांच्यासाठी कसा असेल, लास्ट वीक त्यांच्यासाठी कसा असेल, म्हणजे दिवसला हा लास्ट वीकमध्ये काय काळजी घेतली पाहिजे. प्लीज गाईड करा. थँक्यू फॉर एव्हरीथिंग, थँक्यू फॉर एव्हरीथिंग, प्लीज गाईड करा माझ्या दिवसला. त्यांच्यासाठी कसं असणार आहे. आपण एंडिंगला ना कृष्ण भगवानच्या, माझ्याकडे गीताचं पण एक डेक आहे, तर आपण त्या डेकमधून ना एक लास्टला गायडन्स घेऊयात की कृष्ण भगवान जे तुम्हाला काय सांगू इच्छितात, त्यांच्याकडून तुम्हाला काय गायडन्स आहे, आपण हे पण एक लास्टला घेऊयात. ठीक आहे, सो प्लीज गाईड करा तुमच्या मावसला, प्लीज गाईड करा, त्यांना गायडन्स द्या. दिल जले तो बहुत दिख रहे हैं बाबा. ओके, सगळे कार्ड्स दिसतील तुम्हाला, मी असे सेट करते आधी, जेणेकरून तुम्हाला तुमचं थोडंसं कनेक्शन जाणवेल. ठीक आहे, ठीक आहे, ओके. ठीक आहे, सो काहींना या आठवड्यामध्ये थोड्याशा गोष्टींमध्ये डिसअपॉइंटमेंट येऊ शकते रिलेशनशिपला घेऊन. ठीक आहे, खूप ओव्हरफ्लो होणार आहेत इमोशन्स त्यांचे, पण मला वाटते की ते होऊ नये. इमोशन्सवर कंट्रोल ठेवावा, थोडंसं बॅलन्स करायचं विचार करून थोडंसं. ठीक आहे, कारण की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही डिप्रेस होताना दिसताय. सो ती गरज नाही आहे किंवा तशी सिच्युएशन नाही आहे जेवढं तुम्ही ओढावून घेताय अंगावरती. सो ते करण्यासाठी तुम्ही तुमची काळजी घ्यायची. थोडंसं इमोशन्स सावरून ठेवायचे. ठीक आहे, सेकंड थिंग, काहीतरी अपॉर्च्युनिटी येताना दिसते, काहीतरी इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहे. जी अपॉर्च्युनिटीज येईल तुमच्याकडे त्याच्यामध्ये घाई करताना दिसत आहे, ती करू नका. खूप फास्टली एखाद्या कामावर तुम्ही खूप वेळेपासून काम करत होते आणि ते कामात आता एंड मोमेंटला किंवा एंडिंगला तुम्ही खूप घाई करताय, असं काही करू नका. ठीक आहे, रिलेशनशिपमध्ये तर तुम्ही म्हणजे तुमच्या पार्टनरचा अँगर खूप पेशन्सली सांभाळला पाहिजे असं मला वाटतं आहे. जर तुमचा पार्टनर थोडासा अँगर इश्यू घेऊन चालत असेल किंवा तुम्ही खूप जास्त अँगर इश्यू घेऊन चालत असाल, तर थोडंसं त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे.
थोडंसं त्या गोष्टी ह्या आठवड्यामध्ये, हा आठवडा जाऊ देत, ह्या आठवड्यामध्ये तेवढ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. करिअरमध्ये खूप छान अशी अपॉर्च्युनिटी येताना दिसते, ती अपॉर्च्युनिटी कॅच करा, तिच्यावर ॲक्शन घ्या, घाई करू नका. ठीक आहे. कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहे, खूप फास्ट कामं, खूप घाई करताना दिसत आहे, स्पीड नका घेऊ एवढा. करिअरच्या बाबतीत जर एखादी गुड न्यूज असेल किंवा छान अशी अपॉर्च्युनिटी झाली असेल तर ती थोडंसं विचारपूर्वक, संयमशील साधा तिला, घाई करू नका त्याच्यामध्ये. ठीक आहे. जी पण अपॉर्च्युनिटी ती लाँग टर्मपर्यंत चालणारी असेल, खूप म्हणजे नेम फेम देणारी असणार आहे, खूप फास्ट तिच्यामध्ये तुम्ही ग्रो करणार आहात, खूप छान अपॉर्च्युनिटी असणार आहे ती. फक्त रिलेशनशिपवाल्याने थोडीशी काळजी घ्यायची आहे. अँगर इशूंना कंट्रोल ठेवायचे, थोडंसं त्याच्यावर काम करायचं आहे. आपला पार्टनर काय सांगतो आहे ते नीट थोडं शांततेने ऐकून घ्यायचा प्रयत्न करा. जर त्यावेळेला ऐकायचं नसेल तर त्यावेळेला डिस्कशन नका ठेवू, थोड्या वेळ जाऊ द्या, थोड्या वेळानंतर डिस्कशन ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वर्क करा, नक्की रिलेशनशिप ठीक होईल. पण डिसअपॉइंटमेंट घेऊन चालू नका, ती पुढे जाऊन तुम्हाला खूप त्या गोष्टींचा त्रास होईल. ठीक आहे. आणि आता एक मेजर गोष्ट अशी आहे की तुमचे जे क्लोज वन आहेत, ज्यांना तुम्ही सगळं काही शेअर करताय आणि त्यांचीच दृष्टी तुम्हाला लागते, तेच तुमच्यावर हवी होताना दिसत आहे. सो तुम्ही तुमच्या क्लोज वनना एवढं सगळं तुमच्या सगळ्याच गोष्टी सांगण्या गरजेच्या नाही आहेत. आत्ता इथे असं जाणवतं की ह्या आठवडाभर किंवा 15 दिवस थोडंसं काळजी घ्यायची आहे. सगळ्याच गोष्टी मन खुलून सगळ्यांजवळ बोलायच्या नाही आहेत. ठीक आहे. थोडंसं काळजी घ्यायची आहे. किंवा तुमच्या पार्टनरचा अँगर इश्यू जरी हवी होत असेल तर तुम्ही जास्त अँग्री होऊ नका त्याच्यावर. त्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्यायची आहे. नजर टोक लागण्याचे खूप मोठे चान्सेस आहे. सो खुशी, आनंद पण खूप सारा झाला आहे तर तो पण खूप जास्त एक्सप्रेस करू नका. शांततेने, पेशन्सली काम करा त्याच्यावरती. दृष्ट काढण्यासाठी बेसिक मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे, आता पण पुन्हा एकदा छोटीशी टिप देते की डेली बेसिसवर जर तुम्ही कापूर उतरवून जाळला तर तो बेस्ट ऑरा क्लेन्झिंग होतो, बेस्ट. एखादं सिंगिंग बाउलची म्युझिक ऐकून मेडिटेशन करा, त्याच्याने तुमचा ऑरा क्लेन्झिंग होईल. थोडंसं स्पिरिच्युअल कोणत्या तरी मंत्रांचा जाप करा डेली बेसिसवर, तो तुम्हाला खूप सारं प्रोटेक्शन देऊन जाईल. जर प्रोटेक्शन खूप निगेटिव्हिटीचा वारंवार सारखा तुम्हाला जर त्रास होत असेल की कोणीतरी खूप दृष्ट लावतं आहे, कोणाची तरी निगेटिव्हिटी माझ्याकडे येते आणि ते तुम्हाला जाणवतं आहे, तर तुम्ही त्याच्याबरोबर काम करण्यासाठी काय करायचं आहे, डेली बेसिसवर एक नरसिंह भगवानांचा एक मंत्र आहे, तो उग्रम वीरम, तो मंत्र तुम्ही डेली बेसवर तुम्ही चॅन्टिंग करा. तुम्हाला प्रचंड तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन दिसेल की किती छान एनर्जी माझ्याबरोबर चालते, खूप असं प्रोटेक्टिंग वाटेल, एनर्जेटिक वाटेल, खूप असं स्ट्रॉंग वाटेल. तुम्हाला ह्या छोट्या गोष्टी डेली बेसिसवर तुम्ही चेंजेस केल्या तर नक्की तुम्हाला फरक पडेल याचा. ठीक आहे. प्रोटेक्शनसाठी नरसिंह भगवानांचा डेली 108 टाईम तुम्हाला डेली चॅन्टिंग करायचं आहे, तर कसलीच निगेटिव्हिटी तुमच्यावर हवी होणार नाही. उलट तुम्ही एक वेगळ्याच पॉझिटिव्हिटीने तुम्ही पुढे ग्रो कराल सगळ्याच गोष्टींमध्ये. ठीक आहे. सो काहीही असेल मला कमेंट करा, काही विचारायचं असेल किंवा नेक्स्ट रीडिंग मी कशावर घेऊन येऊ याच्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट घेऊयात कृष्णाजींचा काय मेसेज तुमच्यासाठी हे बघूया. ठीक आहे. हे युनिवर्स, थँक्यू सो मच. माझ्याकडे हा गीताचा सो पहिलंच पेज, गीताचा डेक माझ्याकडे हा. सो याच्यामध्ये ना पहिलंच पेज किती सुंदर आहे बघा ना, हायर ड्रीम्स. आपण याच्यातून काय गायडन्स येते, कृष्ण भगवान राधाराणी तुम्हाला काय सांगू इच्छितात. सो त्यांचं नामस्मरण करा थोडंसं आणि हे गायडन्स घ्या. श्रीकृष्ण राधाराणी प्लीज आम्हाला गायडन्स द्या. श्रीकृष्ण राधाराणी प्लीज आम्हाला गायडन्स द्या. श्रीकृष्ण राधाराणी प्लीज आम्हाला गायडन्स द्या. युनिवर्स. Wow. Winds of Desire. Look at this card.
winds of desire. इंद्रियाणा हि चरणा यन्मोन्नु विधीयते ततस्य हरति प्रज्ञा वायुर्ना वमिवामसि. Away by strong wind and throne of gods, even one of the sense, one which the mind focuses, can carry away one's intelligence. थँक यू कृष्ण भगवान, थँक यू कृष्ण भगवान, थँक यू राधा राणी, थँक यू सो मच. थँक यू व्ह्युअर्स. तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा, गायडन्स घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी मला कमेंट करा. थँक यू. बाय बाय. राधा राधा.